महाराष्ट्राच्या महाबळेश्वर येथे थंड हवेचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे उत्पन्न केले जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील मुलचेरा तालुक्यातील आज आपण शांतिग्राम या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतलं जात आहे. आपल्यासोबत शेतकरी वर्ग आहे. स्ट्रॉबेरी प्रथमतः 2-4 वर्षातच 2-4-5 शेतकरी लावत आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहे. काय सांगाल आपण स्ट्रॉबेरी लावलेलं आहे, उत्पन्न कशा पद्धतीनं आहे? पण ते चांगलंच दिसत आहे. थोडीफार आम्हाला थोडीशी भीती होती, पण तसं काहीच नाही आहे. आता म्हणजे आमची भीती निघून गेली आहे. चांगलं उत्पन्न येऊन राहिले त्याच्यात. आपण किती वर्षापासून लागवड करत आहात? झाले 2-2.5 वर्ष होऊन राहिले. आपल्याला मुनाफा किती आहे, कशा पद्धतीनं आहे, याला मार्केट कुठं कुठं आहे? मार्केट आपल्या इथं जवळपासच आहे. हरी, आलापल्ली, भामरागड आहे, कोनसरी आहे, चामोर्शी आहे. जवळपास घेऊन जातो. पूर्ण कृषी अधिकाऱ्याकडून आपल्याला सहयोग केला जाते काय? हो, करत आहे. आपल्याला जे जे साहित्य लागतात किंवा मार्गदर्शन किंवा कशा पद्धतीने उत्पन्न घेतले जाते याची वेळोवेळी आपल्याला सांगण्यात हो, माहिती देऊन राहिले ते सगळे. प्रत्येक गोष्टीची आम्हाला माहिती देऊन राहिले आणि त्याचनुसार आमचं हे स्ट्रॉबेरीचे जो उत्पन्न आहे त्यानुसार आम्ही करून राहिलो. आपल्याला किती कमाई मिळाली किंवा किती मुनाफा झालेला आपल्याला? झाले आहेत. आता यावर्षी म्हणजे नाही म्हटलं तरी 50-60 हजार रुपयेपर्यंत मुनाफा झालेला आहे. आपल्यासोबत पुन्हा एक शेतकरी आहेत. काय सांगाल काका? स्ट्रॉबेरी बोलने से बहुत मुनाफादार है। मैंने पहले साल किया यानी पूरा समझ में नहीं आया क्या है क्या। अगर पहले से करता था तो फिर और मुनाफा कमा सकता था। हाँ, यांचं म्हणणं आहे की सुरुवातीपासूनच जर का आपण या ठिकाणी स्ट्रॉबेरी लावलं असतं तर मुनाफा पुन्हा जास्त कमवता आला असता. सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी यांनी मका, हरभरा, गहू, चना, आपलं भाजीपाल्याचं वांगे, टमाटर, गोबी, पत्तागोबी असं लावलं जाते. मात्र आता यावेळेस यांनी स्ट्रॉबेरी लावलेली आहे. मुनाफा कोणत्या ह्याच्यात जास्त मिळालेला? स्ट्रॉबेरी में ज़्यादा है। स्ट्रॉबेरी में ज्यादा है. इसमें खर्चा कम है। हाँ, और कृषि अधिकारी ने सहयोगिता किया पूरा बोलने से। जो जिस टाइम जो ज़रूरत है वो अपना फ़ोन करके बताए और पहुँचा के दिया। कृषी विभागाकडून वेळोवेळी माहिती घेतल्या जाते आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत आपल्यासोबत. काय सांगाल सर? नमस्कार, मी मंडळ कृषी अधिकारी गरमडे मुलचेरा. तर जी ही स्ट्रॉबेरी लागवड आहे ही 2019 पासून आजपर्यंत जर कोरोनाचा काळ सोडला तर ही लागवड केलेली आहे. आणि ही लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या 15 करणं आवश्यक आहे. तर या लागवडीकरिता जे काही सहकार्य मिळालेलं आहे ते आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अविशांत पांडा साहेब आणि आमच्या कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय हिरळकर मॅडम आणि उपविभागीय कृषी अधिकारी श्री गिरीपुंजे साहेब आणि तालुका कृषी अधिकारी विकास पाटील सर आणि आमचे जे टीम आहे यांच्या सहकार्याने या शेतकऱ्यांकडे ही 50 शेतकऱ्यांकडे तालुक्यामध्ये ही योजना राबवून स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. आणि यामध्ये एक जर आपण 10 क्षेत्रामध्ये जर ही लागवड केली तर 5,000 रोपं लागतात. आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर बघितलं तर जास्तीत जास्त हे 700 ग्रॅम ते 300 ग्रॅमपर्यंत एका रोपापासून उत्पन्न निघतो. जर आपण इथं जर बघितलं तर नाही जास्त तर 300 ते 400 ग्रॅम जर एका रोपापासून जर त्याचं उत्पन्न निघालं तर मार्केटचा भाव बघता आणि 500 रोपांची जी ही लागवड बघता त्यापासून 15 क्विंटलपर्यंत याचा आपल्याला उत्पन्न निघू शकतो. आणि म्हणजे जे पैशाच्या बाबतीत जर बघितलं तर नाही जास्त तर 300 रुपये किलो जर विकले तर 15 गुणिले 3 जर केलं 4.5 लाखापर्यंत यापासून उत्पन्न शेतकऱ्याला मिळतो. आणि जर खर्च जर बघितला तर तो 1 लाखापर्यंत याचा खर्च येतो रोपं
स्ट्रॉबेरीचे जे रोपं आहेत ती महाबळेश्वरवरून आणावी लागतात आणि त्याचा तिथं जर 15 रुपये रोपपर्यंत आपल्याला इथं खर्च येतो एका रोपापासून. आणि ट्रॅव्हलिंग जर पुन्हा जर त्याच्यात ॲड केलं तर ते 25 रुपयेपर्यंत रोप पडतो. तरी हा खर्च वजा जाता शेतकऱ्यांना हा फायदेशीर रोप आहे आणि स्ट्रॉबेरी हे पीक फायद्याचं आहे आणि यापासून निश्चितच शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. आपण बघू शकता आपल्यासोबत मुलचेराचे कृषी अधिकारी होते आणि आपण पाहू शकता कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न कशा पद्धतीने होते ते स्ट्रॉबेरीतून होते. त्यामुळं आता कृषी अधिकारी कार्यालयाकडून किंवा कृषी विभागाकडून जनजागृती करण्याची गरज आहे. जेवढी जास्त जनजागृती तेवढं उत्पन्न जास्त होणार. कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न होण्याचं साधन म्हणजे स्ट्रॉबेरी आहे असं सांगितलं जात आहे. गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली, शांतिग्राम.